मित्रांनो नमस्कार. 2-1 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. त्यामध्ये लातूरमध्ये जी अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे, त्याबद्दल मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यातील काही मुद्दे तुम्हाला पटले असतील, तुमच्यापैकी काही जणांना. काही जणांचं काही वेगळं मत त्याच्याबद्दल असू शकेल. कारण आपल्या देशामध्ये एकतर लोकशाही आहे आणि आपण भावनाप्रधान लोक आहोत. त्यामुळे कुठली जरी कारवाई शासकीय चालू असेल, तर त्यामध्ये ज्याच्या विरोधात ती कारवाई चालू आहे त्याच्याबद्दल एक थोडीशी सहानुभूती जी आपल्या मनामध्ये नैसर्गिक असते. कारण आपण जन्मतः तसे आहोत, संस्काराने तसे आहोत, पिढ्यानपिढ्या आपण असे आहोत की थोडासा हळवेपणा, माणुसकी, सहज जरी कुणी कुणाच्या विरोधात काही करत असेल कारवाई, तरी आपली सहानुभूती ही ज्याच्या विरोधात कारवाई चालू असते त्याच्या बाजूनी असते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेकांना या कारवाईच्याबद्दल, आपल्यापैकी अनेकांची जे मुद्दे मी मांडले त्याच्यापेक्षा वेगळी मतं असू शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही मुद्दे उपस्थित करण्याच्या दृष्टीने आपल्यासमोर आलेलो आहे. मुळामध्ये अतिक्रमण जेव्हा आपण करतो तेव्हा आपण हे अतिक्रमण करतोय याची जाणीव त्या करणाऱ्या माणसाला असतेच. त्याच्याबद्दल काही आपल्याला दुमत असण्याचं कारण नाही. अगदी रस्त्यावरती भाजीपाला जो व्यक्ती विकतोय, गाडा घेऊन जो व्यक्ती फिरतोय, त्या प्रत्येकाला माहिती असते, किंवा जो दुकानदार शेड पुढं सरकवतोय, किंवा जो दुकानदार आपल्या दुकानाच्या बाहेर सामान लावतोय, त्या प्रत्येकाला हे माहिती असते की हे जे मी करतोय ही जागा माझी नाही आहे, तरीही हिचा वापर मी करतोय, याच्याबद्दलची जाणीव त्या प्रत्येकाला असते. पण त्याला असं वाटतं की काय फरक पडतो, काय बिघडतं केलं तर. किंवा जे भाजी विक्रेते असतात, किंवा हातगाडे घेऊन जे लोक फिरतात, किंवा आईस्क्रीमचे गाडे जे लोक उभं करतात, किंवा पॉलिटेक्निक कॉलेजच्या तिथे आपण बघितलं की रस्त्याच्या कडेने गाडेवाले असतात. आणि फक्त लातूरमध्येच आहे असं नाही, तर भारतात काय आणि विदेशात काय अनेक शहरांमध्ये हे चित्र आपल्याला दिसतं. त्यामुळे त्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्या उदरनिर्वाहासाठी मला हे करणं आवश्यक आहे, मी दुसरं काय करणार. त्यामुळे मी थोडंसं काहीतरी करतोय, तुमची थोडीशी गैरसोय होते, तर त्यात बिघडलं काय. कारण त्याच्यासाठी त्याचं पोट भरणं हे त्याचं प्राधान्य असतं, त्यामुळे तो करत असतो. आणि खरोखर ही गोष्ट आपणही समजून घेतली पाहिजे आणि मीही समजून घेतो. त्याच्यामुळे माझी जी भूमिका होती ती फुटपाथबद्दलची होती, की पादचाऱ्यांसाठी, रस्त्यावरून चालणाऱ्या माणसासाठी चांगले फुटपाथ असावेत. त्याच्याशिवाय ज्या काही व्यापारी व्यवस्था असतात त्या व्यवस्था असल्याच पाहिजेत. त्याच्यामुळेच तर मी म्हटलं ना की रस्त्यावरती, फुटपाथवरती जे लोक भाजीपाले विकतात त्यांना सकाळी 6 ते 9ची वेळ तुम्ही ठरवून द्या की या वेळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आपले जे काही व्यवसाय करायचे असेल ते करू शकता. कारण त्यांना तशा पद्धतीच्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्याशिवाय त्यांचं भागणारी नाही आहे, आणि आपला देशही चालणार नाही, आणि ह्या देशातली जी व्यवस्था आहे ती पण चालणार नाही आहे. याला कारण आहे. याचं मुख्य कारण असं आहे की आपला देश लोकसंख्येने एवढा प्रचंड मोठा आहे की या लोकसंख्येतील प्रत्येक व्यावसायिक गरजवंताला भाड्याने जागा मिळेल किंवा गाळा मिळेल हे शक्यच नाही. आणि जरी ते भेटलं तरी ते भाडं त्याला परवडेल हेही शक्य नाही. गोरगरिबाने जायचं कुठं, त्याने व्यवसाय करायचा कुठं, ही खूप मोठी वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. आणि यालाच आपण एक माणुसकीचा चेहरा असं म्हणतो, आणि ते साधारणतः शासनाकडनं, प्रशासनाकडनं ते अपेक्षित असतं. ह्याच्यामध्ये मुद्दा एवढाच आहे की दोन्ही बाजूनी समतोल राखला गेला पाहिजे. म्हणजे ज्या लोकांना जागेची अडचण आहे, ज्या लोकांना भाजी विकायचं आहे, ज्या लोकांना हातगाड्यावरती काही फळं विकायची आहेत, ज्यांना ते आईस्क्रीमचे गाडे लावायचे आहेत, किंवा जसं मी आता आपल्याला म्हणालो की पाणीपुरीचे गाडे असतात, भेळचे गाडे असतात, यांना व्यवसाय करूच दिले पाहिजे. त्याच्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. फक्त मी दोन्ही बाजूनी समतोल राखला गेला पाहिजे हे या दृष्टीने म्हणतोय की त्यासुद्धा लोकांनी हे सगळं करत असताना जशी त्यांची सोय व्हावी अशी त्यांची इच्छा आहे, तशी इतरांची गैरसोय होऊ नये याची सुद्धा स्वयं जाणीव ही त्या लोकांमध्ये असली पाहिजे. आणि त्या लोकांनी त्या गोष्टीची जर काळजी घेतली तर कुणीच त्यांना त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही, किंवा कुणी त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन व्यक्त करणार नाही, किंवा किंतु परंतु करणार नाही. हां, दुकानदार मात्र जे लोक बाहेर सामान सरकवतात, शेड पुढं आणतात, दुकानमध्ये पायऱ्या फुटपाथवरती किंवा रस्त्यावरती करतात, याबद्दल मात्र मी आत्ताही माझ्या भूमिकेवरती ठाम आहे की ते चुकीचं आहे, ते त्यांनी करायला नाही पाहिजे. जेवढी जागा तुम्ही भाड्याने घेतलेली आहे त्या जागेमध्ये, तेवढ्याच जागेमध्ये तुम्ही तुमचं सामान लावणं असेल किंवा व्यवसाय करणं असेल हे केलं पाहिजे.
कारण तुम्ही तुमचं सामान फुटपाथवरती ठेवता, तुम्ही तुमचं सामान त्या ठिकाणी ठेवता जिथून लोकांनी जाणं अपेक्षित आहे. आता पाण्याची सुद्धा बघा किती मोठी समस्या आहे. जवळपास आपल्या भागामध्ये किंवा सगळ्याच शहरामध्ये नाली ही मोकळीच नाही आहे. त्या नाल्यांवरती पायऱ्या तरी आहेत किंवा कॉन्क्रीट तरी करून त्याला दुकानामध्ये येण्यासाठी सोपं केलेलं आहे. त्यामुळे पावसाचं पडणारं पाणी आता रस्त्यावरून व्हायला लागलेलं आहे. ते नालीमध्ये जातच नाही, कारण नाली तशी त्या अवस्थेमध्येच आज नाही आहे. पूर्वी ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे पाऊस होत होते, तरीही कधी रस्त्यावरतून पाणी येत नव्हतं. पण आता एवढा पाऊसमान कमी होऊन सुद्धा आपण पाहतोय की रस्त्यावरून पाणी वाहत आहे. याचं कारण ड्रेनेज सिस्टीम ही आपली योग्य किंवा चांगल्या परिस्थितीमध्ये नाही आहे. पावसाचं पडणारं पाणी त्या नालीमधून वाहून जावं या अवस्थेमध्ये आपली ड्रेनेज सिस्टीम नाही आहे. संपूर्णच्या संपूर्ण पट्टाच्या पट्टा हा ब्लॉक आहे. साबादी फरशी तरी केलेली आहे, त्याच्यावरती कॉन्क्रीट तरी केलेलं आहे, त्याच्यावरती पायऱ्या तरी केलेल्या आहेत. याच्यामुळे पावसाचं पडणारं पाणी हे बाहेरून वाहून जातं. त्याच्यामुळे दुकानदारांचं जे फुटपाथ किंवा रस्त्यांवरती अतिक्रमण आहे त्याबद्दल मात्र निश्चितपणे एक तोडगा निघाला पाहिजे. आणि रस्तेसुद्धा कमीत कमी ज्या अपेक्षित सुविधा आहेत त्याच्यासारखे असले पाहिजेत. म्हणजे मी काल मला डिवायडर, रस्ता आणि फुटपाथ हे एवढं जरी बेसिक महापालिका करू शकली तरी खूप चांगलं आहे. याचा अर्थ माझ्या व्हिडिओचा असा नाही की ही जी मंडळी रस्त्यावरती व्यवसाय करतात त्यांच्या बाबतीमध्ये माझं काही वेगळं मत आहे, अजिबात नाही. मी अगदी पहिल्यापासून ह्या मताचा आहे की आपला देश लोकसंख्येने एवढा मोठा आहे की आपल्याला प्रत्येक छोटा व्यवसाय करणाऱ्या माणसाला भाड्याने जागा मिळवून देणं शक्य नाही, आणि मिळालं तरी त्याचं भाडं त्या व्यक्तीला परवडणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे ही व्यवस्था ही आपल्याला कायम चालूच ठेवावी लागणार आहे की रस्त्यावरती लोक भाजी विकतील, हातगाडेवाले त्यांचा हातगाड्यावरतून व्यवसाय करतील. हे सगळं आपल्या देशामध्ये होणारच आहे आणि हे कधीच बंद होणार नाही, हे पण मी आजच तुम्हाला सांगून ठेवतो. फक्त हे करत असताना त्या ज्या जागा जे ते वापरतात त्याला एक थोडीशी शिस्त जर लावून दिली, त्याच्यामध्ये त्यांचीही सोय होईल आणि नागरिकांचीही गैरसोय होणार नाही. हा जो मधला मार्ग आहे तो काढणं हे महानगरपालिका प्रशासनाचं काम आहे. त्या दृष्टीने समन्वय साधणं, त्या दृष्टीने संवाद साधणं हे खूप आवश्यक आहे. आणि एकदा जर आपण समन्वय साधला आणि संवाद साधला तर बऱ्याचशा गोष्टी यामधून सुरळीत होतील आणि सगळ्यांचीच सोय होईल. असा एक सर्वमान्य मार्ग किंवा असं एक सर्वमान्य धोरण हे निश्चित ठरवायला मदत होईल आणि हे निश्चित ठरवलं जाईल. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीच शंका नाही. फक्त होतं काय की आपल्याकडनं संवाद साधला जात नाही, आपल्याकडनं चर्चा केल्या जात नाहीत, आपल्याकडनं सुयोग्य मार्ग काढला जात नाही. आता कोरोनाचा काळ आपण पाहिला, कोविड होतं, तर अनेक सरकारचे नियम हे आपण गुमान पाळले, गपचूप, न चिडीचूप, काहीच नाही विषय. म्हणजे आता या दुकानाच्या चालू राहण्याच्या वेळा असतील, भाजीपाला मिळण्याच्या वेळा असतील किंवा त्यांचा एरिया असेल, हा वाटून दिला होता प्रशासनाने आणि आपणही जीवाच्या भीतीने त्या सगळे पाळलं. मग आपण एका महामारीच्या भीतीने किंवा एका आजाराच्या किंवा रोगाच्या भीतीने जर हे सगळं पाळू शकतो, एरवी आपण स्वतःच्या सोयीसाठी आणि इतराची गैरसोय होऊ नये म्हणून एकमेकांच्या सोयीसाठी हे नियम का पाळू शकत नाही? तर याला काय अडचण आहे, मला कधी कधी प्रश्न पडतो. आता भाजी विक्रेत्यांच्यासाठी प्रत्येक रस्त्यावरती सार्वजनिक पाणी वाटपाच्या टाक्या आहेत मोठमोठ्या, त्याच्या खालचा परिसर हा रिकामाच आहे. तर त्या ठिकाणी भाजी मंडई प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भाजी मंडया लागू शकतात. आता सकाळी 6 ते 9 जर तुम्ही रस्त्यावरती भाजी विकली, 9च्या नंतर ज्याला कुणाला भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा आहे ते तिथले गाळे किंवा तिथं जे काही महानगरपालिकेने जर जागा उपलब्ध करून दिली तर त्या जागा ते भाड्याने घेऊन दिवसभर त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतात. आता औसा रोडवरती शिवराज पाटील साहेबांच्या घराकडे जाताना डाव्या बाजूला मोठी पाण्याची टाकी आहे, नंदी स्टॉपला मोठी पाण्याची टाकी आहे डाव्या बाजूला, म्हणजे दिलीपराव देशमुख साहेबांच्या घराकडे जाताना डाव्या बाजूला आहे. बार्शी रोडवरती उजव्या बाजूला एक मोठी असं सगळीकडे गांधी चौकामध्ये टाकी आहे. तिथे जागा उपलब्ध आहेत. तिथे गाळे करून जर का भाजी विक्रेत्यांची जर सोय केली तर दिवसभर तिथं ते भाजी विकू शकतात. त्याच्यामुळे नेहमीच एका बाजूला गाडी ओढून चालत नाही, त्याचा समतोल हा राखला गेला पाहिजे. आणि गाडेवाल्यांनी सुद्धा, आता जसं आपण बघतो गोलाईमधून आपण ज्यावेळेस त्या मस्जिद रोडने आत्यनगरकडे येतो तर वाहनच जात नाही. अशा पद्धतीने गाडेवाले रस्त्यावरती एक गाडा, त्याच्या बाजूला दुसरा गाडा, त्याच्या बाजूला तिसरा गाडा, अशी परिस्थिती असते. मधून मुश्किलीने एखादं वाहन जाऊ शकतं.
म्हणजे आपण जर आपली स्वतःची सोय करून घेतोय आणि त्याच्याबद्दल सहानुभूती ठेवावी लोकांनी अशी अपेक्षा करतोय, तर आपणही लोकांबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे आणि त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी जर आपण स्वतःहून घेतली तर कोण कशाला ऑब्जेक्शन घेईल. एखादा गाडा उभा आहे त्याचा आपल्याला काही त्रास नाही तर कोण कशाला त्या गाड्याबद्दल ऑब्जेक्शन घेईल. परंतु गाडे उभे आहेत आणि त्याचा त्रास लोकांना होतोय तर मग कुणी सगळेजण ऑब्जेक्शन घेणार. जीवनामध्ये कधीही लक्षात ठेवा की फक्त माझी सोय असा स्वार्थी विचार नाही चालत. सगळ्यांची सोय असं जर आपण विचार केला तर मग आपला स्वार्थ सुद्धा भागतो. परंतु फक्त माझा स्वार्थ असा जर आपण विचार केला तर मग आपला स्वार्थ सुद्धा भागत नाही. तर अशी जी ही अवस्था आहे गोलाईमधनं हत्ते चौकाकडे येतानाची, ती अवस्था अनेक ठिकाणी आहे लातूरमध्ये. आणि तशी गैरसोय आपल्या स्वतःच्या व्यावसायिक हितासाठी इतरांची करणे हे काही योग्य नाही. आणि हे करणाऱ्याला पण माहिती आहे, फक्त बोलायचंच कुणी नाही. जसं की दुकानाच्या बाहेर जे लोक सामान विकतात गोलाईमध्ये, अशी सर्रास चर्चा आहे लातूरमध्ये की सुरुवातीला त्यांना बसताना याच दुकानदारांनी बसवलेलं आहे असंही लोक बोलतात. खरं खोटं देव जाणो, मला त्याची काही कल्पना नाही. किंवा मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहतो फुटपाथवरती सर्रास विक्रेते बसलेले असतात, मग त्यांच्याकडनं पगडी वगैरे कोण कोण लोक घेतात अशी पण चर्चा आपल्याला ऐकण्यामध्ये येते. म्हणजे हे स्वतःच्या आर्थिक हिताचं एक मोठं नेक्सस आहे आणि त्याच्यामधनं नागरिकांची सर्रास गैरसोय होते, पण त्याच्याकडे कुणीच पाहत नाही. कारण जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणालो, महानगरपालिकेचं जे अतिक्रमण विभाग आहे त्याला स्वतःच्या कामामध्ये अर्थ शोधण्यापेक्षा आपल्या खिशाला अर्थ कशातून साधला जाऊ शकतो याच्याकडे बऱ्यापैकी लक्ष असतं, म्हणून नागरिकांची अडचण होते. त्यामुळे साधारणतः या अतिक्रमण हा जो विषय आहे, नागरिकांची गैरसोय हा जो विषय आहे, या विषयामध्ये व्यापक प्रमाणामध्ये सर्वसमावेशक असा विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण सर्वसमावेशक विचार करतो आणि सगळ्यांच्या सोयीचा मार्ग काढतो, त्यासाठी प्रत्येकाने थोडं थोडं एकमेकाला ॲडजस्ट करावं लागतं. माझीच फक्त सोय आणि मग मी बाकी कुणाच्या सोयीचा विचार करणार नाही असं केलं तर मग समस्या वाढत जातात आणि मग एक दिवशी उद्रेक होतो आणि मग जी आपण स्वतःची सोय करून घेतली असते ती पण संपते. त्याच्यामुळे वेळीच सगळ्यांनीच समजदारीची भूमिका घेतली पाहिजे. आता हातगाडा म्हणजे काय, तर तो गाडा घेऊन माणसानी फिरणं अपेक्षित आहे, एका जागी उभं राहणं अपेक्षित नाही आहे. तुमच्या माझ्यापैकी अनेकांच्या लहानपणी आपल्या गाड्यावरती भाजी विक्रेते यायचे, फळ विक्रेते यायचे. आता कुणाच्या दारावरती कोण विक्रेता येते? माझ्या तर दारावरती ह्या गल्लीमध्ये काय ह्या अख्ख्या जुन्या अवसरावरती कुणी गाडा ढकलत काही विकत आलंय, ओरडत आलंय असं मी तर कित्येक वर्षात मागच्या ऐकलं नाही. कदाचित तुमच्याकडे सुद्धा आता हे जवळपास बंद झालं. म्हणजे गाडा म्हणजे रस्त्यावरचं एक प्रकारे ते दुकान झालं आहे. मग त्याला हातगाडा कशासाठी म्हणायचा आता हा पण प्रश्न आहे. त्याचं सुद्धा नाव बदललं पाहिजे आता. कारण की हातगाड्याला तर अपेक्षित आहे की त्यांनी फिरून स्वतःची सामानाची विक्री केली पाहिजे. मग ते भाजी असेल, मग ती फळं असतील किंवा अजून काही असेल. तसं आता होताना दिसत नाही. हातगाडेवाले एकाच जागेवर उभा टाकून आपला माल विकतायत असंही आपण पाहिलं. म्हणजे एक प्रकारे रस्त्यावरचं दुकान अशा पद्धतीचं ते स्वरूप आलं. ते मग थोडंसं रिअलिस्टिक विचार केला पाहिजे, वस्तुस्थितीजन्य सत्य विचार आपण केला पाहिजे. प्रसंगी ते आपल्याला क्षणिक कटू वाटू शकतं, परंतु जसं आई आजारी असेल मूल तर ते औषध कडू जरी असेल, गोळी कडू जरी लागली तरी ती तिला पाजते किंवा खाऊ घालते गोळी, तसंच अशी परिस्थिती कधी कधी समाजापुढेही उभी राहते की शासनाला आणि प्रशासनाला एखादी क्षणिक कडू वाटणारी सुद्धा गोळी किंवा औषध लोकांना द्यावं लागतं. कारण ते दिल्याच्या शिवाय सार्वजनिक स्वास्थ्य किंवा सार्वजनिक आरोग्य, समाजाचं आरोग्य हे सुधारणार नसतं. त्याच्यामुळे आपल्याला ते क्षणिक थोडंसं कटू जरी वाटलं तरी ते सत्य असतं आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. धन्यवाद.